नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमाविले, काय जमाविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी. प्रेमानेच जग जिंक तू, मग होशील सर्व सुखी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला, त्यांचं नाम घ्यायला विसरू नका. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हे हळूहळू संख्या वाढवत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. तुम्ही घेतलेले नाव कधीही फुकट जाणार नाही. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही, यापेक्षा किमान 10 वेळ तुम्ही नाम घेतले आहे. पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा. तुम्ही दत्तप्रभूंचे भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरुनामाशिवाय दुसरे काय सांगणार, त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिक आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. त्याच्या उलट मुलगा जेव्हा रडत असतो तर तेव्हा आई त्याला घेते. हाच देवांमध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगी हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत 2 प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संग हे उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर
अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंत स्वतःपूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनवतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करत जावे. त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार श्रीपाद प्रभूंवरती टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधीही काहीही कमी पडणार नाही. नाम घेत असताना इतर विचार मनात येतच राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असे पहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की तुला रस्त्यात कोण कोण भेटले असे त्याला विचारले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते. त्याचप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्याच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करत वेळ फुकट घालवू नये. मला बाकीचे इतर विचार विसरायला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे का? नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होतात. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाग्र व्हावी पण ती विषयात न होता नामात व्हावी. हेच सर्व संतांचे सांगणे आहे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुखरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना.